हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बँकिंग कंपन्यात आपली बॅलन्स शीट कोणत्या फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट करते तो फॉर्मॅट आपण बघितलेला आहे. समोर स्क्रीनवर दिसते त्याप्रमाणे त्यांची बॅलन्स शीट असते जी व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये असते आणि ती व्हर्टिकल बॅलन्स शीट दोन भागामध्ये काय केलेली असते, डिवाइड केलेली असते. त्यातला जो पहिला भाग आहे तो कॅपिटल अँड लायबिलिटीजचा आहे, दुसरा भाग आहे असेटचा. ओके, मग आता कॅपिटल अँड लायबिलिटीच्या अंडर तुम्हाला एकूण 5 कंटेंट्स दिसत आहेत, ज्यांना शेड्यूल नंबरसुद्धा काय केले आहेत त्यांनी त्या प्रत्येक कंटेंट्सला दिलेले आहेत. ओके, मग सेम त्याचप्रमाणे असेटच्याही अंडर तुम्हाला एकूण 6 कंटेंट्स दिसत आहेत, त्यांनाही त्यांनी पर्टिक्युलर नंबर दिलेले आहेत ज्याला शेड्यूल नंबर म्हटलं जातं आहे. ओके, मग आता हे जे शेड्यूल नंबर दिलेले आहेत किंवा जे शेड्यूल दिले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅपिटल शेड्यूल नंबर फर्स्ट, मग आता त्या शेड्यूलमध्ये काय अपेक्षित आहे किंवा कोणत्या प्रकारचं कॅल्क्युलेशन बँकिंग कंपन्या करतात ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, मग फर्स्ट शेड्यूलने स्टार्ट करूया. पहिला शेड्यूल जो आहे तो आहे कॅपिटलचा. त्याच्या अंडर काय येतं आहे, कॅपिटलचं ऑथराइज कॅपिटल, इश्यू कॅपिटल, सबस्क्राईब कॅपिटल, कॉल अप कॅपिटल. ओके, हे झाले कॅपिटलचे वेगवेगळे प्रकार. सगळ्या प्रकार म्हणजे ज्या पद्धतीचं कॅपिटल असेल ते त्या पर्टिक्युलर ॲटममध्ये त्याच्या अंडर दिसेल. समजा कुठल्या शेअर्सशी रिलेटेड कॉल्स इन एरर असेल तर ते ह्या फॉर्मॅटमध्ये लेस होईल. फॉरवर्डेड शेअर्सचं काही कॅल्क्युलेशन असेल तर ते ॲड होईल. हा झाला पहिला शेड्यूल. सेकंड शेड्यूल आहे रिझर्व अँड सरप्लस. आपल्याला माहीत आहे रिझर्व अँड सरप्लसमध्ये नॉर्मली सगळ्या प्रकारचे रिझर्व आणि सरप्लस म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स येणं अपेक्षित असतं. मग आता बँकिंग कंपनीचा रिझर्व अँड सरप्लसमध्ये कोणत्या प्रकारचे रिझर्व येतात ते बघूया. त्याच्या अंडर पहिला जो म्हटला आहे त्याने तो आहे स्टॅट्युटरी रिझर्व, त्यानंतर कॅपिटल रिझर्व, शेअर प्रीमियम, अदर कोणत्याही प्रकारचा रिझर्व असेल तर तो, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स. हा झाला सेकंड शेड्यूल. आता तिसरा शेड्यूल आहे डिपॉझिट. तर डिपॉझिट कोणकोणत्या स्वरूपात ते काय करतायत, डिवाइड करतायत ते बघूया. डिपॉझिटचं त्यांनी दोन भागामध्ये डिवायडेशन केलं आहे. पहिला जो भाग आहे ए, त्यामध्ये डिमांड डिपॉझिट. त्याच्या अंडर पुन्हा दोन कंटेंट्स दिसतात, फ्रॉम बँक, फ्रॉम अदर, नंतर सेविंग डिपॉझिट, टर्म डिपॉझिट. ओके, त्यानंतर बी भागामध्ये डिपॉझिट ऑफ ब्रँचेस इन इंडिया अँड डिपॉझिट ऑफ ब्रँचेस आउटसाईड इंडिया. म्हणजेच काय तर भारतातलं कुठल्याही इन्स्टिट्यूशनकडनं किंवा बँकेकडनं त्यांनी कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट स्वरूपात पैसे घेतले असतील किंवा भारताच्या बाहेरून त्यांनी डिपॉझिट म्हणून पैसे आपल्या बँकेत ठेवले असतील तर त्याचं कॅल्क्युलेशन ह्या शेड्यूलमध्ये ॲज अ डिपॉझिट म्हणून दिसेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट शेड्यूल आहे चौथा, बॉरोईंग. तर बॉरोईंगच्या अंडर काय येतं आहे, बॉरोईंग इन इंडिया पहिला भाग दिसतो आहे. त्याच्या आता बॉरोईंग म्हणजे आपल्याला माहिती आहे की लोन. तर लोनचं त्याने पुन्हा काय केलं आहे, सब डिवायडेशन केलं आहे. भारतातल्या लोनचं फ्रॉम RBI, फ्रॉम अदर बँक, फ्रॉम अदर इन्स्टिट्यूशन, आणि बॉरोईंग आउटसाईड इंडिया. म्हणजे लोन ज्या पद्धतीने त्यांनी गोळा केलेलं असेल त्याचं एक पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये ते ह्या शेड्यूलमध्ये काय करतायत, त्याची मांडणी करतायत. त्यानंतर पाचवा जो शेड्यूल आहे तो आहे अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. त्याच्या अंडर काय दिसतं आहे, बिल्स पेएबल, इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट सेक्युअर आणि अदर प्रोव्हिजन. हे झाले पहिले 5 शेड्यूल. आता पुढचे असेटच्या अंडर येणारे पुढचे 6 शेड्यूल बघूया. यामध्ये 6 नंबरला शेड्यूल आहे कॅश अँड बॅलन्स विथ RBI. म्हणजे ह्याच्यामध्ये कॅश इन हँड येतं आणि RBIमध्ये जे काही त्यांचे पैसे असतील ते, म्हणजे बॅलन्स विथ RBI इन करंट अकाउंट असेल किंवा कोणत्याही अदर अकाउंटच्या स्वरूपात असेल ते. 7वा शेड्यूल आहे बॅलन्स विथ बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. ज्याच्यामध्ये इन इंडिया आणि आउटसाईड इंडिया असे 2 भाग केले आहेत. मग आता बॅलन्स विथ बँकमध्ये म्हणजे थोडक्यात बँक बॅलन्सचे त्यांनी भाग काय केले आहेत तर करंट अकाउंट आणि अदर डिपॉझिट अकाउंट. आणि दुसरा जो भाग आहे तो मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस, जो विथ बँक आणि विथ अदर इन्स्टिट्यूशन असं केलं आहे. आउटसाईड इंडियाचं पण त्यांनी काय केलं आहे डिवायडेशन 3 भागामध्ये, इन करंट अकाउंट, इन अदर डिपॉझिट अकाउंट आणि मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. ओके, आता नेक्स्ट शेड्यूल बघूया. शेड्यूल 8वा आहे इन्व्हेस्टमेंटचा. तर इन्व्हेस्टमेंट स्वरूपात त्यांनी कसा पैसा गुंतवून ठेवला आहे त्याचं याच्यामध्ये कॅल्क्युलेशन दिसतं आहे. त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट इंडिया पहिला भाग दिसतो आहे, ज्यामध्ये गव्हर्मेंट सिक्युरिटी आणि अदर अप्रुव्हल सिक्युरिटी
असं या पद्धतीने डिवायडेशन दिसतं आहे. पुढचं जे आहे ते आहे शेअर, डिबेंचर अँड बॉन्ड, सबसिडरीज अँड जॉईंट व्हेंचर अँड अदर इन्व्हेस्टमेंट. ओके, हा झाला इंडियामधील इन्व्हेस्टमेंटचं कॅल्क्युलेशन. आता नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट आउटसाईड इंडिया. त्याचं काय केलं आहे त्यांनी 3 भागामध्ये डिवायडेशन, गव्हर्मेंट सिक्युरिटी, सबसिडरी अँड जॉईंट व्हेंचर आणि अदर इन्व्हेस्टमेंट. म्हणजे इन्व्हेस्टमेंट हा जो शेड्यूल आहे त्याच्या अंडर असे 2 सब पार्ट, त्या 2 सब पार्टमध्ये पुन्हा डिवायडेशन. ओके, त्यानंतर नेक्स्ट शेड्यूल आहे तो आहे 9 नंबरचा ॲडव्हान्सेस. त्याचे एकूण 2 भाग दिसत आहेत. पहिल्या भागाचे पुन्हा 3 ABC असे सब भाग दिसत आहेत. त्यामध्ये ए आहे बिल्स परचेस अँड डिस्काउंटेड, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट अँड लोन, टर्म लोन. बी भाग सेक्युअर बाय टँजिबल असेट, कवर बाय बँक गॅरंटी आणि अनसेक्युअर. ओके, सी भागमध्ये ॲडव्हान्सेस इन इंडिया, प्रायोरिटी सेक्टर, पब्लिक सेक्टर, बँक, अदर. हा झाला पहिला भाग. आता ॲडव्हान्सेड आउटसाईड इंडियाचं पुन्हा त्याने 2 भागामध्ये डिवायडेशन दिसते, ड्यू फ्रॉम बँक आणि ड्यू फ्रॉम अदर्स. ड्यू फ्रॉम अदर्सचं 3 भागामध्ये डिवायडेशन दिसते, बिल परचेस अँड डिस्काउंटेड, सिंडिकेटेड लोन आणि अदर. हे झालं ॲडव्हान्सेसचं शेड्यूल. तर नेक्स्ट 10 नंबरचं शेड्यूल जे आहे ते फिक्स असेटचं. तर फिक्स असेटचं पुन्हा त्याने काय केलं आहे 2 भागामध्ये डिवायडेशन, प्रिमायसेस आणि अदर फिक्स असेट. ओके, हे झालं. त्यानंतर आता शेड्यूल नंबर 11 आहे अदर असेट, ज्याच्यामध्ये मोस्टली काय येतं इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ॲक्युअर, टॅक्स पेड इन ॲडव्हान्स, स्टेशनरी अँड स्टॅम्प. त्यानंतर नॉन बँकिंग असेट ॲक्युअर्ड इन सॅटिस्फॅक्शन ऑफ क्लेम. ओके, त्यानंतर त्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काय येतं आहे अदर जर काही असेल तर. हे झाले बॅलन्स शीटचा जो सेकंड पार्ट आहे असेट त्याच्या अंडर येणारे शेड्यूल. आणि आता लास्ट जो बॅलन्स शीटचा शेड्यूल असतो शेड्यूल नंबर 12 कॉन्टिजंट लायबिलिटी, जो फुटनोट टाईपमध्ये सेपरेटली प्रेझेंट केला जातो. मग त्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स येतात ते बघूया. त्याच्यामध्ये पहिला येतो क्लेम अगेन्स्ट द बँक नॉट एक्नॉलेज ॲज स्टेप्ड, लायबिलिटी फॉर पार्टली पेड इन्व्हेस्टमेंट, लायबिलिटी ऑन अकाउंट ऑफ आउटसाईड टॉवर्ड एक्सचेंज कॉन्ट्रॅक्ट. त्यानंतर गॅरंटी गिवन ऑन बिहाफ ऑफ कॉन्स्टिट्यूट इन इंडिया, आउटसाईड इंडिया. त्यानंतर ॲक्सेप्टन्स, एन्डॉर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन. आणि लास्ट आहे अदर ॲटम फॉर विच द बँक इज कॉन्टिजंटली लायबल. ओके, हे झाले 12 शेड्यूल जे कशाशी रिलेटेड आहेत बँकिंग कंपनीच्या बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटची. ओके, मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आणि त्याचे शेड्यूल बघणार आहोत. ओके, चालेल मग, थँक्यू.